हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोड शो। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांकरता मुदतवाढीची मागणी, राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात। महायुतीच्या मुंबईतल्या प्रचाराचा समारोप, शिवाजी पार्कातल्या सभेनं होणार सीएम फडणवीस डीसीएम शिंदेंची तोफ धडाडणार, राज आणि उद्धव ठाकरेंच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची धडाडणार तोफ, सभेतून ठाकरे बंधू एकनाथ शिंदेंवर काय बोलतात हे बघावं लागेल। अंबरनाथ उपनगराध्यक्षपदाकरता आज निवडणूक शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांना बजावला व्हीप, विरोधात मतदान केल्यास कारवाई होणार। संभाजीनगरमध्ये एमआयएम प्रमुख ओवेसींची रॅली, ज्या परिसरात जलील यांच्यावर हल्ला झाला होता तिथूनच रॅली, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। श्रीकांत शिंदेंच्या वक्तव्याचा गणेश नाईकांकडून समाचार, तुझ्या वडिलांना माझ्यासोबत नॉनस्टॉप चालायला सांग, मी हरलो तर राजकारण सोडेन, नाहीतर तुम्ही राजकारण सोडा, गणेश नाईकांचा थेट इशारा। उल्हासनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांच्या हस्तक्षेपानं मिटला वाद। डोंबिवलीमध्ये पैसे वाटपावरून आरोप प्रत्यारोप, तुकाराम नगर परिसरामध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली। आणि सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेच्या पहिल्या विधीला सुरुवात, हिरे हब्बू वाड्यापासून मानाच्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक निघणार। नमस्कार, मी सुवर्णा। आम्ही बदललोय, आता आम्ही झालोय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आमच्यावर असाच राहू द्या। पुढच्या घडामोडींकडे आपण वळतोय, म्हणजेच बातम्यांकडे आपण वळतोय। मुलुक महाराष्ट्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं। बातमी आहे छत्रपती संभाजीनगर इथून। छत्रपती संभाजीनगरवर आता एमआयएमनं चांगलंच लक्ष केंद्रित केलंय। पक्षात झालेल्या वादानंतर ओवेसी बंधू संभाजीनगरमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। रविवारी रात्री अकबर ओवेसी यांनी सभा घेतली आणि भावनिक आवाहन केलं। आज असदुद्दीन ओवेसी 2 पदयात्रा काढणार आहेत आणि शहरामध्ये 2 सभाही घेणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी राडा झालेला होता, ज्या ठिकाणी ही थेट दृश्य आपण बघतोय, असदुद्दीन ओवेसी यांची प्रचार रॅली सुरू झालेली आहे, ते पदयात्रा काढतायत आणि ही पदयात्रा तिथूनच निघाली जिथून राडा झालेला होता। आज ओवेसींची सभा सुद्धा आहे, ज्या ठिकाणी राडा झाला। आणि आपल्याबरोबर अविनाश कानड जे आहेत त्यांच्याशी बोलूया। अविनाश, किती वेळ झालाय पदयात्रा सुरू होऊन, कुठपर्यंत आली आहे, कुठून सुरू झाली पदयात्रा? सुवर्ण, आजची जी पदयात्रा आहे ती इम्तियाज जलील यांच्यावर ज्या दिवशी हमला झाला होता त्याच परिसरामध्ये पदमपुऱ्यामध्ये ही पदयात्रा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर असदुद्दीन ओवेसी यांनी या अगोदर देखील शहरात पदयात्रा घेतली, पण वेगळ्या ठिकाणी होती। आज जर आपण बघितलं तर इम्तियाज जलील ज्या ठिकाणी त्या दिवशी संपूर्ण त्यांच्यावर हमला झाला, संपूर्ण राडा एमआयएम मध्ये झाला, त्याच भागात त्याच प्रभागामध्ये आता असदुद्दीन ओवेसी यांच्या रॅलीला सुरुवात झाली आहे। मागील 5 ते 10 मिनिटाच्या अगोदर या रॅलीला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। चंपा चौक असेल किंवा अजून काही सिटी चौक पर्यंत ही रॅली जाणार आहे। खरं तर असदुद्दीन ओवेसी यांच्या आज 2 पदयात्रा छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार आहे। त्यानंतर 2 सभा देखील असदुद्दीन ओवेसी हे घेणार आहेत। आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरवर विशेष लक्ष
MIMचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. कारण असं ओवेसी 2 दिवस शहरामध्ये होते, त्यानंतर अकबर ओवेसी यांची काल सभा झाली आणि आज परत एकदा असदुद्दीन ओवेसी हे बरोबर. संभाजीनगरमध्ये पदयात्रा करतायत, सभा घेणार आहेत आणि नक्की, पुन्हा, नक्की. उद्या देखील असदुद्दीन ओवेसी उद्या आणि परवा 2 दिवस छत्रपती नक्की नक्की नक्की. आता काहीच दिवस उरलेले आहेत प्रचाराला, त्यामुळे आपापल्या जिथे जागा फार महत्त्वाच्या आहेत तिथे नेते तळ ठोकून बघायला मिळत आहेत. असदुद्दीन ओवेसी यांच्या 2 प्रचार रॅली आणि 2 सभा आज आहेत. आता जाऊया मुंबई जवळचं उपनगर अंबरनाथमध्ये आहे. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांनी शनिवारी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे अंबरनाथ शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. आज अंबरनाथ नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडते आहे. यावेळी नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्यास कारवाई केली जाणार आहे. येणाऱ्या 12 तारखेला अंबरनाथ विकास आघाडीला बांधील असणाऱ्या 32 सदस्यांना त्या ठिकाणी प्रदीप नाना पाटील यांनाच मतदान करणं बंधनकारक आहे. नाही तर येत्या अलीकडच्या काळात आपण पाहू शकतो खूप लवकर आता फास्ट ट्रॅकवर ते निर्णय लागतात. 2-3 महिन्यामध्येच त्या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशन साठी प्रत्येकाने तयार राहावं. जोही व्यक्ती त्या व्हीपच्या विरोधात जाऊन कारवाई करेल. उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक फारच चुरशीची झालेली आहे. गेले काही दिवस अंबरनाथचं नाव खूप चर्चेत आहे. ते याच कारणामुळे की उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. व्हीप जारी करावा लागलेला आहे नगरसेवकांना की त्यांच्या पक्षाने जो आदेश दिलेला आहे त्याच व्यक्तीला मतदान जायला हवं आणि त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढलेली आहे. आता उपनगराध्यक्षपदी कोण बसतं, कुठल्या पक्षाचा उपनगराध्यक्ष होतो, हे सगळं बघणं फार फार महत्त्वाचं झालेलं आहे. अंबरनाथमध्ये काय आज दिवसभरात घडामोडी घडतात हे बघणं त्यामुळे औत्सुक्याचं आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी चुरस अंबरनाथमध्ये बघायला मिळतेय. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडीच्या वतीनं उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सदाशिव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडीच्या वतीनं उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सदाशिव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी अजित वांढरे यांच्याशी. अजित, अंबरनाथमधली उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीची झालेली आहे, काय अधिक सांगाल? या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील शेवटपर्यंत हे स्पष्ट होत नव्हतं की नेमकं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष जे आहेत ते कोणासोबत आहेत. त्याचबरोबरीनं आपण जर निवडणुकानंतर पाहिलं असेल तर त्या काँग्रेसनं भाजपला सपोर्ट केला होता. त्यानंतर जे काही राजकारण झालं किंवा जे काही घडामोडी घडल्या त्या देखील संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट याचे जे गटनेते आहेत सदाशिव मामा पाटील जे आहेत यांना उपनगराध्यक्ष पदाकरता शिवसेनेनं पाठिंबा देऊन शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी या नावाने एक नवीन गट स्थापन केलेला आहे. आणि तो गट स्थापन करून कुठेतरी भाजपला कोंडीत पकडण्याचा हा सगळा डाव जो शिवसेनेने जो आखला होता त्यात त्यांना यश आलेलं दिसतंय. कारण का काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असे सर्व मिळून भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला होता 1 आठवड्यापूर्वी. पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक जे आहेत ते आपल्यासोबत घेऊन संख्याबळ वाढून त्या ठिकाणी भाजपला कोंडीत पकडून आता उपनगराध्यक्षपदी जर सदाशिव मामा पाटील बसले तर त्या ठिकाणी भाजपला सत्ता चालवणं किंवा सत्तेच्या चाव्या एकंदर आहेत त्या शिवसेनेकडे असतील. नगराध्यक्ष भाजपचा जरी असला तरी त्यामुळे भाजपला अंबरनाथचा कारभार चालवताना तारेवरची कसरत करायला लागणार यात काही शंका नाही. बरोबर अजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आता आपण अंबरनाथलाच जाऊया थेट. आमचे प्रतिनिधी गणेश आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. गणेश, काही वेळापूर्वी सुद्धा आपण अंबरनाथ मधल्या चुरशीविषयी बोललो.
उपनगराध्यक्षपद नेमकं कुठल्या पक्षाला जाईल, काय चित्र दिसतंय आणि काय नाट्यमय घडामोडी आहेत? सुवर्णा, सध्या तरी आपण अंबरनाथ नगर परिषदेचं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी आपण आहोत. विशेष म्हणजे अंबरनाथ विकास आघाडी जी भाजपानं, काँग्रेसनं आणि यापूर्वी जे अजित पवार गटाचे 4 नगरसेवक आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रजिस्टर केली होती. बरोबर. त्यांच्याकडून प्रदीप पाटील यांनी उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केलाय. तर काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी 48 तासापूर्वी भाजपातून बाजूला होऊन शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या सदाशिव पाटील यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केलाय. दोघांनीही 32 नगरसेवक आपल्याकडे असल्याचा दावा केलाय. तसं बरं. रजिस्ट्रेशन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले. आपण पाहू शकतो की अंबरनाथ नगर परिषदेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. 2 आणि 2:30 वाजेच्या दरम्यान ही निवडणूक पार पडणार आहे. बरं. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेने दावा केलेला आहे की उपनगराध्यक्ष हा आमचा बसणार आहे, संख्याबळ आमच्याकडे आहे. त्याच्याकडे दुसरीकडे भाजप अशी म्हणते की सदाशिव पाटील यांच्या जर 4 नगरसेवकांनी आमच्या विरोधात मतदान केलं तर त्यांना व्हीप बजावलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, त्यांचं नगरसेवकपद रद्द करण्यासाठी आम्ही पुढे अपिलात जाऊन आणि त्याच्यामुळे ते आमच्या विरोधात मतदान करणार नाहीत असा विश्वास भाजपाला आहे. मात्र तसं घडणार नाही अशी शक्यता आहे, कारण काही वेळानं खासदार श्रीकांत शिंदे हे अंबरनाथ नगर परिषदेत दाखल होतील आणि श्रीकांत शिंदे आल्यानंतरच सगळी सूत्र फिरणार आहेत आणि त्याच्यामुळे हे मतदान जे आहे ते सेनेच्या बाजूने होण्याची दाट शक्यता आहे. आणि जरी नगराध्यक्ष हा भाजपाचा असला तरी या ठिकाणी सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. सुवर्ण. बर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल गणेश. जसं अजित आपल्याला विश्लेषण करून सांगत होता